ओके. व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या सिरीज मध्ये आपलं पार्ट 2 सध्या सुरू आहे. आणि पार्ट 2 आहे चेंज युअर माइंडसेट. मागील काही दिवसापासून आपण कंटिन्यू ह्या टॉपिकवर चर्चा करत आहे. लास्ट 2 टॉपिक आपले राहिलेले आहेत. तर आजचा आपला टॉपिक आहे पुअर टू रिच हे माइंडसेट. आणि जवळपास हे खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे असं मला वाटते. पुअर टू रिच. चेंज युअर माइंडसेट मध्ये आतापर्यंत आपण घेतलेले जेवढेही 7-8 हे जे काही टॉपिक घेतले सगळे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. का? कारण की जोपर्यंत तुमचं माइंडसेट चेंज होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट सहजरित्या आपल्या जीवनामध्ये उतरणार नाही. कंटिन्यू माझं बोलणं सुरू आहे सगळ्यांसोबत, पण इतकंही समजावून सांगितल्यानंतर रियालिटीमध्ये असं वाटते कधी कधी की म्हणजे असं नेमकं काय करावं की आपण जे बोलत आहे ते कळलं पाहिजे. सडनली कोणाचं माइंडसेट चेंज होत ते होत नाही हा भागच नाही आहे. पण मला काय म्हणायचं आहे, आपले काही बिहेवियर आहे, आपल्या काही आपल्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी आहेत की वारंवार वारंवार आपण जेव्हा त्याला रिपीट करतो तेव्हा कुठेतरी हा माइंडसेट तुमच्या आडवा आला पाहिजे. नाहीतर काय होणार ना, कितीही प्रयत्न केले सक्सेस नाही भेटू शकणार. कारण की एंड ऑफ द डे तुमचं माइंडसेटच ठरवणार की नेमकं तुम्ही कोण आहे आणि काय आहे. जीवनात तुम्ही किती यशस्वी व्हाल या सगळ्या गोष्टीवर तुमचं माइंडसेटच डिसिजन घेते. वारंवार वारंवार काय असते, इतकं आपल्या माइंडमध्ये देव, नशीब किंवा ह्या सगळ्या रिलिजियस किंवा रिच्युअलिस्टिक गोष्टींना इतका पगडा घालून ठेवलेला आहे की 1000 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला तरी समजणार नाही. आणि हे आजपासून नाही चालू आहे, हे हजारो वर्ष झाले सांगणारे सांगतच आहे. आपण समजून घ्यायसाठी तयार नाही. ठीक आहे, आपापल्या हिशोबाने प्रत्येक जण आपापल्या वर्गानुसार आपलं एज्युकेशन घेत आहे, करेक्ट आहे. पण कुठंतरी स्वतःचं माइंडसेट डेव्हलप करणे हे आपलीच जबाबदारी आहे. का? कारण की हे ज्ञान आहे, हे विजडम आहे, है ना? हे नॉलेज आहे. विजडम, नॉलेज, लर्निंग यामुळे माणसाची डेव्हलपमेंट होते. आपण कोणावर डिपेंडंट राहत नाही. आपली विचार करण्याची आणि आपली समजण्याची पद्धत इतर लोकांपेक्षा खूप वेगळी होऊन जाते, खूप वेगळी. आणि जेव्हा आपल्याकडे नॉलेज येते ना, तेव्हा आपल्याला कळते की रियालिटी काय आहे. माझं एक माइंड सेटवर जेव्हा मी बोलणं बोलणं म्हणजे मी याच्या अगोदर पण माझं जे थॉट प्रोसेस आहे ना, ती अशीच होती.
जेव्हा माझं वे ऑफ थिंकिंग कशी आहे, जर मी स्वप्नामध्ये भूत बघू शकतो, त्याला जर मी मानत नाही, तर माझं सिंपल अनादर क्वेश्चन असते, काय तुम्ही स्वप्नामध्ये देव बघितला? म्हणते, हो. कसं वाटलं? बढिया. माझं म्हणणं आहे, यालाही मानू नका. कोणाला माहित की स्वप्नामध्ये जो देव दिसत आहे तो भ्रम नाही आहे? भूत ही जी श्रेणी आहे, तुम्हाला भीती वाटते किंवा ते आवडत नाही म्हणून तुम्हाला ते मानायचं नाही. जे तुम्हाला आवडते ते तुम्हाला मानायचं आहे. आणि हाच, यालाच काय म्हणतो आपण, पाठीवर हात फिरवणे. म्हणजे जे तुम्हाला आवडते त्याच्या हो मध्ये हो ज्यांनी लावलं, तो आपल्यासाठी नेहमी चांगला. जे तुम्हाला आवडत नाही त्याच्यावर ज्यांनी बोट उचललं, तो आपल्याला कधी आवडत नाही. म्हणून टीचर आजपर्यंत लाईफमध्ये कोणालाच आवडले नाही. कोणालाच नाही आवडले. का? कारण की टीचर तुमचं ते दुखणं बाहेर काढून देते, जी तुम्हाला आवडत नाही. आणि जी इतर लोक आहे, ते तुम्हाला बाबू बाबू करतील, तुमच्या पाठीवरून हात फिरवतील. अरे माझ्या लेकरा, हे माझं बाबू, किती छान. टीचर एक पहिले लावण, नंतर बोलत. का? त्याचं मारण्यामागे उद्देश काय आहे? की तुम्हाला त्याला कोणत्याच भ्रमात ठेवायचं नाही. आणि आपल्याला भ्रमात राहण्याची इतकी सवय झाली आहे, की आपण त्याच्यातून बाहेर पडायची म्हणजे आजपर्यंत कधी आपण असा विचारच केला नाही की असंही कधी असते. एक नॉर्मल एक तुम्हाला हे सांगतोय, म्हणजे एक घटना नाही आहे. काल त्यांच्याशी माझं बोलणं झालं एका व्यक्तीसोबत. साधना करून राहिले. काय अनुभव आले म्हणून मला त्यांच्याशी बोलायचं होतं. तर एक छोटीशी स्टोरी समजा माहीत झाली, की त्यांच्या स्वतःच्या साधनेबद्दल म्हणा, का त्यांचं जे काही देवपूजा आहे त्याच्याबद्दल. आणि मी त्यांना एक सहज विचारलं, पण ठीक आहे, तुम्ही ज्यालाही कोण्या देवाला मानता, 8-10 दिवस झाले तुम्ही फक्त साधना सुरू केली, तुम्हाला काय वाटत आहे? त्यांनी अलग अलग अँसर देणं सुरू केले, की सर चांगलं वाटते, असं तसं, म्हणजे अलग अलग गोष्टी सांगितल्या. आणि सगळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होते. आणि एकच शब्द मी म्हटला, की इतक्या वर्षापासून तुम्ही तुमच्या आवडीचा देव करत आहे, तुम्हाला असं फील झालं का? म्हणजे नाही सर, म्हणजे कधीच फील नाही झालं. पण नेमकं आता काय होऊन राहिलं? आणि हा विचारच आम्ही खूप दिवसापासून करून राहिलो, की नेमकं हे काय असन? की तोच देव, तेच सगळं काही. पण याच्या अगोदर का बरं फील नाही झालं? का? कारण की आपण कधी माइंड ओपनच केलं नाही. आणि माइंड ओपनिंग करणे अति आवश्यक आहे. जीवनात जे होईल ते होऊ द्या. पैसा येईल, नाही येणार, यश येईल, अपयश येईल, तब्येत चांगली राहणार, नाही राहणार, रिलेशनशिप काही दिवस चांगलं राहील, नाही राहील. हे वे ऑफ जर्नी आहे. हे होत राहील. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येणारच आहे. आपण त्याचं काही अं, असं म्हणजे खूप बाबू बाबू किंवा हे नाही केलं पाहिजे. ठीक आहे ना? मुद्दा काय आहे? काय तुमचं कॉन्शियसनेस चेंज झालं की नाही झालं? जर तुमचा कॉन्शियसनेस चेंज नाही होत आहे, तुम्ही अटकले आहे. तुम्ही समोर जाणारच नाही कधी. खूप साऱ्या गोष्टी नशिबाचा भाग असते. मिळाल्या, मिळाल्या, नाही मिळाल्या. त्याचा लोड घेण्यात काही अर्थ नाही.
त्या दिवशी मी एक क्लास ह्याच मनी मॅनिफेस्टेशनवरच बघितला. त्या सरांचं पहिलं वाक्य मला एवढं आवडलं ना. ते काय बोलले, इथे प्रत्येकच जण पैसा कमवण्यासाठी आणि पैशाला डेव्हलप करण्यासाठी म्हणजे मल्टिप्लाय करण्यासाठी आलेला आहे. तर पैसा किती कमवायचा आणि कसा कमवायचा याच्यावर मला लेक्चर द्यायचं नाही, तुमचं तुम्ही पाहत बसा. पण त्याच्या बोलण्यात काय एक शब्द जाणवला, तुम्ही करोड कमवा, 100 करोड कमवा, हजारो करोड कमवा, मला याच्याशी काही लेना देना नाही. माझा मुद्दा काय आहे, एक सर्वसाधारण व्यक्ती ज्यांनी आपलं दुकान ओपन केलं, त्याची त्या साध्या माणसाची काय इच्छा असते, साधी इच्छा, साध्या माणसाची साधी इच्छा, की बाबा माझं दुकान आहे, कस्टमर आले पाहिजे, सामान विकलं गेलं पाहिजे, मला प्रॉफिट झालं पाहिजे. तो आता हजारो करोडच्या गोष्टी नाही करताय, पण त्या व्यक्तीला तेही प्राप्त नाही व्हावं. म्हणजे एका दिवशी ₹1,00,000 गल्ला नाही आला तरी चालेल, पण ₹500, ₹1,000 त्याच्या लाईफमध्ये तो जे काही करत आहे समजा, त्याच्याशी संबंधित तेवढी तर अर्निंग त्याला मिळाली पाहिजे. एवढी साधीशी इच्छा असू नये कोण्या व्यक्तीची, बिलकुल असायलाच पाहिजे. तिथेही जेव्हा प्रॉब्लेम येते, तेव्हा आपल्याला समजणे आवश्यक आहे, गडबड कुठे आहे. आणि ह्या गडबडीसाठीच आपल्याला या मनी मॅनिफेस्टेशनचे हे सगळे टॉपिक समजणे आवश्यक असते, की कशा प्रकारे हा पैसा आपल्या जीवनामध्ये सहजरित्या मॅनिफेस्ट झाला पाहिजे. आणि ह्याच साध्या इच्छेला धरून आपल्याला आता इथून पुढं जगणे आहे किंवा त्याला डेव्हलप करणे आहे. एक बेस पूर्ण झाला ना, त्याच्यानंतर मग सेकंड लेवल, सेकंड पूर्ण होईल, तिसरी लेवल ओपन होईल. म्हणजे पैसा वाढत जाईल, आपोआप वाढत जाईल. आज तुम्ही सडनली कितीही मोठा संकल्प टाका, इकडे तुमच्याकडे एक ग्राहक येऊन नाही राहिला, काहीही फायद्याची गोष्ट नाही. म्हणून पहिले अलाइनमेंट कसं करायचं याच्यावर लक्ष देणे आहे. एक वेळा अलाइनमेंट झालं ना, मग तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मागा, जे पाहिजे ते बोला, आपोआपच सगळ्या गोष्टी, सगळे संकल्प सिद्ध होताना दिसून जाईल. तर आजचा आपला टॉपिक आहे पुअर टू रिच. हे पुअर माइंडसेट आणि रिच माइंडसेट मध्ये काय फरक असते, यावर आपल्याला समजून घेणे, यावर आपल्याला बोलणे आहे. ओके. तर जे पुअर माइंडसेटचे लोक आहेत, त्यांचं बिलीफ सिस्टम फिअर बेस असते. ते नेहमी घाबरणारे, भीतीच्या वातावरणात जगणारे लोक, डिसिजन घेताना म्हणा किंवा मग एखादं त्यांच्या लिमिटच्या बाहेर कोणताही निर्णय त्यांना घ्यायचा असेल, ते घेऊ शकणार नाही. एका विषयाच्या मागे 100 प्रश्न राहतील. काय होणार, कसं होणार, लॉस झालं तर काय, माझ्या मेहनतची कमाई आहे, असं आहे तसं आहे, हजारो विचार. ते स्वतःला सेफ झोन मध्ये ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतील. जो पैसा आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील. अशा व्यक्तीच्या जवळ जेव्हा सॅलरी पण येते, तर तो व्यक्ती त्या पैशाचा उपयोगच अशा प्रकारे करते, खर्चाचा हिशोब लावत. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही तसं करू नका हे नाही म्हणत, पण दोन प्रकारची थिंकिंग असते. एक व्यक्ती ऍज अ इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या पगाराला यूज करण्याचा प्रयत्न करते. दुसरा व्यक्ती खर्चाची लिस्ट बनवत यूज करण्याचा प्रयत्न करते. ज्या प्रकारचं थॉट प्रोसेस, ज्या प्रकारचा माइंडसेट राहील, पैसा त्याच प्रकारे येते आणि जाते.
डीप रुटेड स्कॅरसिटी. स्कॅरसिटी माइंडसेट म्हणजे अपुरेपणाची भावना. ठीक आहे ना. स्कॅरसिटी म्हणजे कमी, कमतरता, कमतरतेची भावना, नेहमीच कमतरता. तर त्याच्या डीप रूट, त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्याच्या माइंडसेटमध्ये सगळ्या गोष्टी कमीच असतील. होल लाईफ त्याला कमतरताच भासणार. आणि कमतरता असल्यामुळे तो व्यक्ती त्या गोष्टीला खूप जास्त प्रोटेक्टेड आणि सिक्युअर करण्याच्या भावनेने एक तर पैसा खर्च करेल, किंवा ही भावना इतकी ते ओढून घेतलेली आतमध्ये, त्याच्याकडे पैसाच येणार नाही. तर पुअर माइंडसेटचे जे लोक आहेत, ते कमतरतेच्या भावनेमध्ये जगतात, अभावाच्या भावनेमध्ये जगतात. सदैव त्यांच्याकडे नाहीच हेच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर असते. हे लोक रिस्क घेण्यामध्ये नेहमी घाबरतील. नेहमी थोडासा काय लॉस झाला तर ते त्या लॉसच्या नियमाला परमनंट करून टाकतात. परमनंट म्हणजे कोणी व्यक्तीला एखाद्या वेळी जर का फसवणूक झाली, काही झाली, त्याच्या तोंडामध्ये शब्द काय आहे? अरे सगळं जग खूप खराब आहे, नालायक लोक आहेत, फसवेगिरी होते, असं तसं. त्याला जर आपण म्हटलं की बाबा तुला ह्या जगात नेमके किती लोक आहेत हे माहित आहे का? आकडा नाही माहित. बरं सोड, भारतात किती करोडो लोक आहेत हे माहित आहे? बरं तुझ्या एरियात राहतात, त्या एरियामध्ये किती पॉप्युलेशन आहे, किती लोकसंख्या आहे, तुला माहित आहे का? बरं माहित आहे. तर मला सांग, इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये किती लोकांनी तुला फसवलं? लाख लोक जर तुमच्या एरियामध्ये राहत आहे, का लाखही लोकांनी तुम्हाला फसवलं का? तो म्हणणार नाही. किती लोकांनी फसवलं? ते एक किंवा दोन किंवा 8-10 वेळा त्याच्या लाईफमध्ये तसे प्रसंग आले असतील. म्हणजे 8-10 लोकांनी फसवेगिरी केली आणि होल्ड वर्ल्ड, पूर्ण जगच खराब, पूर्ण जग नालायक. 10 लोकांच्या चुकीच्या व्यवहाराची शिक्षा तो व्यक्ती पूर्ण समाजाला आणि पूर्ण जगाला देत आहे. मला सांगा, ह्या भावनेमध्ये कितपत लोक आपण आहोत? म्हणजे जगात कोणी चांगले लोक नसतीलच का? सगळे फ्रॉडच लोक असणार, सगळे वाईटच लोक आहेत? तर नाही. पण मेंटॅलिटी काय आहे? सगळे खराब. आता ही जी सगळे खराब असण्याची जी भावना आहे, तुमच्याकडे ह्या जगातले कोणत्याच चांगल्या लोकांना अट्रॅक्ट करणार नाही. आणि अट्रॅक्ट केलंही अशा लोकांना करेल जो वरून चांगला आहे पण डीप रुटेड फसवेगिरी हेच त्याची भावना आहे. आणि पुन्हा आपण म्हणून बघितलं, मी म्हटलंच होतं, म्हणून मी कोणतं काम करते, म्हणून मी कोणती रिस्क घेत नाही. का? कारण की त्यांनी गृहीतच धरलं आहे हे असंच होणार आहे. सगळे लोक असेच नालायकच आहे, सगळं जग खराब आहे आणि काहीच होऊ शकत नाही. ओके. हे लोक फोकस करतात नेहमी शॉर्ट टर्म सर्व्हायव्हलवर. लक्षात घ्या, शॉर्ट टर्म सर्व्हायव्हल. सर्व्हायव्हल तर आपल्याला लक्षात आलं. पण शॉर्ट टर्म म्हणजे काय? अशा लोकांची मानसिकता नेहमी छोट्या छोट्यामध्ये भागवा अशी राहील. म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या की पगार आला, तर ते असं नाही निर्णय घेणार की 5,000 आपण, समजा 15,000 ते 20,000 रुपये पगार आला, तर 5,000 आपण सगळे छोटे छोटे खर्चे भागवू आणि एक काम करतो, मी पुढच्या 5 किंवा 10 हजाराचे गहू घेऊन ठेवून देतो. नेक्स्ट मंथ मध्ये तांदूळ घेऊन ठेवतो. नेक्स्ट मंथ मध्ये मी डाळ घेऊन ठेवतो. हे जे अशा मानसिकतेचे लोक आहेत, तुम्ही बघा, यांच्याकडे कमी जरी पैसा असेल ना, तरी यांची विचार करण्याची वृत्ती कशी असते?
आजपासून 3 महिने कसं चालेल तेवढं घेऊन ठेवायचं. आणि तुम्ही बघा ना, अशा माइंडसेटचे जे लोक आहेत ते ऑलवेज ग्रोथ करत आहे. आणि जे असे लोक आहे, गेले मोजके 10 किलो तांदूळ, 20 किलो गहू, 1 किलो डाळ, छोटं 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 छोटं, हे कधी या सिच्युएशन मधून बाहेरच पडत नाही. ती तिथंच फसून आहे. का? कारण की त्यांचा बजेट पूर्ण डिपेंडंट असते त्या खर्चावर. जे व्यक्ती ऍज अ इन्व्हेस्टमेंट करते, त्यांची नेहमीच डेव्हलपमेंट होते. का? कारण की त्यांच्याकडे कमतरतेची भावना नाही आहे. जेव्हाही तो घरात नजर टाकेल ना, तांदूळ दिसत आहे, गहू दिसत आहे, ओके, वर्षभराचा कोटा आहे. फुलफिल झाल्याची भावना येत असते. आणि जो ते 10 किलो तांदूळ घेऊन जगत आहे, जेव्हाही डब्याकडे बघणार, अरे तांदूळ आणायला लागते, तांदूळ आणायला लागते, एवढेच आहे, एवढेच आहे, जपून का. आणि गलतीनं जर त्याच्या घरात पाहुणे आले, झालं, वाजलं पांदन. तो व्यक्ती नेहमी अपुरेपणा, कमतरतेच्या भावनेमध्ये जगते. तर हे जे शॉर्ट टर्म सर्व्हायव्हलवर यांचं फोकस असते. यांचं फोकस नेहमी स्कारसिटीवर असते. म्हणजे तेच कमतरतेवर. तुम्ही बघा जिथेही जाणार, यांचा फोकस नेहमी कमतरतेवर राहील, अपुरेपणावर राहील. ते जगातले प्रत्येक गोष्टीमध्ये फॉल्ट शोधून काढणार. आज मला एक कॉल आला. ते हा आहे, जॉईन आहे. तर त्या ताईने काय म्हटलं, की दादा ह्या गरिबांना आपण डोनेशन करतो, हे करावं की नाही करावं कधी कधी प्रश्न पडते. एक असाच प्रसंग त्यांनी सांगितला, की त्यांच्या अनुभवास आला, की काहीतरी इडली वगैरे असं काहीतरी घेऊन त्यांनी ते डोनेशन केलं असेल. इडल्या संपल्या, सांबार शिल्लक राहिला. कोणीतरी एखादा, एक दोन जण शिल्लक राहिले असतील शेवटची. तर बाबा इडली संपली म्हणून त्या लेडीजने वाईट वाईट बोलणं सुरू करून दिलं. म्हणजे पहिलेच भिकारी, त्याच्यातही बोलत आहे. काय बोलली मला समजलं नाही. म्हणजे इडली दिली, सांबार संपला, की काय, असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे ते. पण काही असो, तिचं काय म्हणणं पडलं, की बाबा मिळालं, त्याच्यात खुश व्हायला पाहिजे. आणि आपण जनरल असं क्रायटेरिया घेऊ, इडली मिळाली, सांबार संपला, आपण असं जनरल पकडू. ते मिळाली नाही इडली तर खुश होऊन जा. नाही, ते सांबार नाही मिळाला म्हणून शिव्याशाप देत आहे. आणि एक वाक्य काय निघालं तोंडातून, की मला असं वाटते दादा, हे यांची अशी विचार करण्याची वृत्ती आहे ना, म्हणूनच हे लोक गरीब आहे. आणि एक्झॅक्टली तेच आपण आता बोलत आहे. फोकस ऑलवेज ऑन स्कारसिटी. त्यांचा फोकस नेहमी जे नाही आहे तिथेच राहील. आणि असं बघा, मी जेंट्स लेडीज नाही म्हणत आहे, पण तुम्ही बघा, याला नोटीस करा. मी तुम्हाला जे सांगत आहे ना, ते नोटीस करण्यासाठी सांगत आहे. स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय करून स्वतःला दुःखी करण्यासाठी नाही. जजमेंट पण करायचं नाही, ऑब्झर्वेशन करणे आहे. तुम्ही बघा, एखादी स्त्री, आपल्याला कळते बाबा ही बाई लाईफ टाईम खुशच राहत नाही. कधीच बघून राहिलो, हे खुशच राहत नाही. काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही. बरं, सगळं काही आहे तरी आनंदी नाही आहे. तुम्ही त्यांना शॉपिंग करायला न्या, एक एक दोन दोन तीन तीन तास ते शॉपिंग करणार, ते 10 साड्या, 10 कपडे बघणार, एक चूज करणार, घरी येणार. आणि शेजारच्यानी जर त्याच दिवशी एखादी दुसरी साडी काय आणली, बिघडलं. अरे, ते साडी बढिया होती. ते बाबा, तू 4 घंटे घालवले त्याच्यामध्ये. नाही 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 नाही. नाराज. मग का बरं नाराज आहे? बाजूच्या बाईने चांगली साडी घेतली म्हणून ही बाई नाराज आहे. लेना देना काहीच नाही. का? नजर कुठं गेली? स्वतःच्या कमतरतेवर.
ते नेहमी त्याच ठिकाणी फोकस करणार जिथे कमी आहे. आणि त्यांचं एकच रडगाणं असेल, मला माझ्या लाईफमध्ये कधीच काही मिळत नाही. माझ्या माझ्या लाईफमध्ये मला मनासारखं कधीच मिळत नाही. एक डिव्होर्स केस मी आज वाचली. रिझन, ब्रेड खाण्याचा. ब्रेड असते ना, पाव. त्या एका ब्रेडवरून इतकं भयंकर लेवलचं भांडण झालं. शेवटी माणसाने म्हटलं की बस, हे फायनल. याच्यानंतर तुझ्यासोबत राहायचं नाही, तू चालली जाय बाई, तू आता नको खाऊ डोकं माझं. फक्त ब्रेड मिळाली नाही म्हणून. पुण्यातली घटना आहे. प्रॉपर मला त्याच बेकरी मधली तीच ब्रेड हवी आहे. आणि आजच आणि आताच का कर, माझा मूड झालेला आहे रात्री 10 वाजता ब्रेड खाण्याचा. तो माणूस म्हणते, बाबा जे वाटते ते बनव, जेवण करून घेऊ, झोपून जाऊ, उद्या तुला काय पाहिजे मी आणून देतो. नाही, मला आत्ताच पाहिजे, का तर माझा मूड झाला. तो व्यक्ती गेला रात्री 10 वाजता. पुण्यासारख्या सिटीमध्ये फिरून आला. त्याला ती बेकरी बंद झालेली दिसली. तिथून त्यांनी व्हिडिओ कॉल केला की बघ, बेकरी बंद झाली आहे. तर त्या बाईने अक्षरशः घरातले भांडे रस्त्यावर फेकून दिले. आणि टॉप सोसायटी मधली मुलगी. शेवटी सोसायटीवाल्यांनी म्हटलं, हे बिहेवियर आम्हाला आवडत नाही, इथे तुम्ही राहू नका. तिने त्याचाही इतका इश्यू करून टाकला की माझ्या मनासारखं हेच नाही, माझा नवरा माझ्या प्रेम करत नाही, असं नाही तसं नाही, युट्यूब भयंकर गोष्टी झाल्या. त्या माणसाला इतकं लाज वाटली त्या सगळ्या सोसायटी समोर. त्याने, बाई, कैक वर्ष झाले तुझे हेच दुखणं मी ऐकून राहिलो, बस आता माफ कर, तू अलग मी अलग. लाजीरवाणी गोष्ट. केसमध्ये काय लिहिलं? डिवॉर्स घेण्याचं कारण भांडण. भांडण होण्याचं कारण एका पर्टिक्युलर कंपनीची ब्रेड नवऱ्यानी बायकोला आणून दिली नाही, हे कारण पेपरमध्ये छापण्यासारखं. हा, याला म्हटलं जाते माइंडसेट. कोणाला हिनवणे माझी पण भावना नाही, आपल्याला ऑब्झर्वेशन करणे आहे, हे सांगत आहे मी. आपल्या स्वतःला, आपल्या सराउंडिंगला ऑब्झर्व करा की माइंडसेट म्हणजे काय. ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग्स हे का बरं मी करायला लावत आहे? लक्ष कुठं गेलं पाहिजे तुमचं, जे तुमच्याकडे आहे. आता जसं इथे बिस्किट आहे, छोटंसं पॅकेट आहे, यामध्ये 3 बिस्किट आहे. 3 बिस्किट खाल्ले मी. आता समजा, अबंडंट माइंडसेट आणि स्कार्सिटी माइंडसेट कशाला म्हटलं जाते? आता एखाद्याला म्हटलं की हे पॅकेट आहे, ज्याचं माइंडसेट स्कार्सिटी असेल, तो काय म्हणणार? 3 बिस्किट कमी आहे. ज्याचं अबंडंट माइंडसेट आहे, तो काय म्हणणार? या पॅकेटमध्ये 3 बिस्किट आहे. दोन व्यक्ती दोन अलग नजरेने ह्या पॅकेटला बघत आहे. एका ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी आहे. ज्याचं माइंडसेट नेहमी गरीबाचा आहे म्हणा की कमतरतेचं माइंडसेट आहे, तो काय म्हणणार? ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी, अर्धाच ग्लास पाणी आहे, अर्धा ग्लास रिकामा आहे. त्याचं लक्ष कुठे जाईल? अर्धा ग्लास रिकामा आहे. ज्याचा माइंडसेट अबंडन्स वाला असेल, तो काय म्हणेल? ह्या ग्लासला बघून तुला काय दिसते? तो म्हणे, अर्धा ग्लास भरलेला आहे. जे आहे त्याच्याकडे ज्याचं लक्ष जाते, तो अबंडन्स. जे नाही आहे त्याच्याकडे ज्याचं लक्ष जाते, तो पुअर पीपल किंवा स्कार्सिटी पर्सन. आपल्याला आता जाणीव ठेवणे आहे की नेमकं आपलं लक्ष जाते कुठे. दुःख, दर्द, पीडा, नुकसान, असे नकारात्मक गोष्टीकडे, की आनंद, ऐश्वर, सुख, शांती, संपन्नता, समाधान, याच्याकडे. आता जे आहे ते, त्याला जेव्हा तुम्ही ब्लेस करता, ग्रॅटिट्यूड देता,
त्या गोष्टीची डेव्हलपमेंट होते, मल्टिप्लिकेशन होते. आणि स्कार्सिटी माइंडसेट मध्ये आपण काय करतो, जे नाही आहे त्याला बघतो आणि त्याला कर्स करतो, आणि त्याच्या सिच्युएशनला आपण निगेटिव्ह वे मध्ये बोलत जातो. हळूहळू ते मॅनिफेस्ट होणं सुरू होऊन जाते, आणि हे चक्र कधीही संपत नाही, कधीच संपत नाही. अशा लोकांची डिसिजन ही फिअर बेस असते. करू की नाही, करू की नाही, करू की नाही. जेव्हा ते करतात तेव्हा ऑपॉर्च्युनिटी निघून गेलेली असते. अशा लोकांमध्ये सेल्फ डाऊट खूप भयंकर असते. कधीच ते स्वतःला रिस्पॉन्सिबल समजत नाही. कधीच ते स्वतःला वर्दीनेस समजत नाही. त्यांची स्वतःची लायकीच नाही असं समजतात. आणि ऑलवेज डाऊट, माझ्यामुळे होईल का, माझ्याच्याने होणार काय, करू की नाही करू, कसं होणार, काय होणार, नेहमी डाऊट करत राहतील. आणि या डाऊटच्या चक्करमध्ये नेमकं त्यांचं नुकसान होते, का त्यांना जे पाहिजे ते कधीच मिळत नाही. विक्टिम मेंटॅलिटी, हे लक्षात घ्या. असे लोक सदैव विक्टिम मेंटॅलिटीचे असतात. त्यांना असं वाटते की सहानुभूती मिळवणे हा एकमात्र उपाय आहे लोकांचं ध्यान आपल्याकडे आकर्षित करण्याचा. आणि त्या सहानुभूतीसाठी ते नेहमी असे शब्द वापरतील की जसं काही सगळ्या जगातलं सगळं दुःख, सगळे अत्याचार यांच्यावरच होत आहे, दुसऱ्या कोणावरच होत नाही. फॅमिली मेंबर्स त्यांना त्रास देणार, हस्बंड वाईफ एकामेकाला त्यांना त्रास देणार, शेजारी त्यांनाच त्रास देणार, गव्हर्नमेंट सुद्धा त्यांनाच त्रास देणार, कुत्रही त्यांनाच त्रास देणार, गाय म्हैस पण त्यांनाच त्रास देणार. म्हणजे जगातले सगळे त्रास देणारे त्यांच्याच नशिबी आलेले आहे. आणि ते स्वतःला असे सांगणार की विक्टिम, विक्टिम म्हणजे कसं आहे, एक प्रकारे अत्याचार त्याच्यावर झालेला आहे. आणि अत्याचाराची भावना रियालिटीमध्ये त्यांच्यावर अत्याचार अट्रॅक्ट करून घेते. हे लोक ट्रॉमामध्ये असतात, ऑलवेज एखाद्या टेन्शन मध्ये, एखाद्या झटक्यामध्ये जगणारे लोक आहे. हा झटका कधीच त्यांच्या लाईफ मधून निघत नाही, आणि त्यांच्या मेंटॅलिटीत काही फरक पडत नाही. त्यांची अपब्रिंगिंग अशा प्रकारे झालेली असते की स्कारसिटी किंवा पुअर माइंडसेट, मोजकं मोजकंच कमवा, थोडं थोडंच खर्च करा, आपल्या नशिबात पैसा येतच नाही, आपण कमवू शकत नाही, आपली लायकी नाही, बिझनेस करणे हा आपला स्वभाव नाही, किंवा बिझनेस करणे आपला पिंड नाही. श्रीमंत लोक 2 नंबरचा पैसा कमवल्याशिवाय श्रीमंत होऊच शकत नाही, आपल्याला ते जमत नाही. जेवढं आहे तेवढ्यात समाधान माना, चादर बघून पाय पसरा. असे जे थॉट असतात, हे थॉट प्रोसेसमध्येच यांची अपब्रिंगिंग झाली. म्हणजे यांची जडणघडण जी आहे, लहानाचं मोठेपण, हे अशा विचारातच झाले. अपब्रिंगिंगच तशी झालेली असते ज्यामध्ये पुअर माइंडसेट त्यांचं डेव्हलप होते. आणि इम्पॅक्ट सोसायटीचा, त्यांच्यावर झालेल्या लॉसेसचा, चुकीच्या वातावरणाचा, त्यांनी घेतलेल्या अनुभवाचा इम्पॅक्ट त्यांच्यावर पडते. त्यामुळे त्यांचा माइंडसेट हे पुअर माइंडसेटमध्ये कल्टिवेट होते. तर आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की पुअर मधून रिच माइंडसेट कडे जर जायचं असेल तर काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट, ते एक्झॅक्टली अपोजिट, हे रिच लोकांची माइंडसेट असते. हे लोक रिस्क घेण्यामध्ये तयार असतात, कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात. यांचं डीप रूट मध्ये अबंडन्स भरलेलं असते. ते स्वतःला अबंडंट पर्सनच मानतात. आज एका रील मध्ये मला दिसलं की बहुत से लोग ऐसे होते हैं जो अपने आप को लकी समझते हैं और सोचते हैं कि वो जो भी काम करते हैं उसमें उनको सक्सेस ही मिलेगा. और मैंने नोटिस किया है, ये सोच जिन जिन लोगों की है वो सच में लकी है, उन्हें सच में सक्सेस मिलती है. का? कारण की ते जे विचार करून राहिले ना, तेच त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. लक आणि सक्सेस, लक आणि सक्सेस हेच अट्रॅक्ट होत आहे. का? कारण की ते स्वतःला लकी समजत आहे. कशासाठी? ते ऑलवेज त्यांना सक्सेस मिळते, आणि तेच त्यांच्या लाईफमध्ये होत आहे. जेव्हा आपण स्वतःलाच अनलकी समजतो, ते फेल्युअर तर त्याच्या मागे मागे येणारच आहे. किती सुंदर लाईन होती.
की स्वतःला अनलकी कधीही समजायचं नाही. आणि ज्या फील्डमध्ये तुम्हाला अनलकीनेस फील होत आहे त्याला सोडून अनदर पार्ट, जगामध्ये इतका सारा ओपन अप आहे त्याच्याकडे लक्ष घाला आणि म्हणा की येस आय एम लकी. आणि हळूहळू तुम्ही बघा तसे लोक, तशी ऑपॉर्च्युनिटी, तशा संधी तुमच्याकडे चालून येतील. का? कारण की तुम्ही लकी आहे. आणि सक्सेससाठी ज्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतील त्या तुम्हाला आपोआप मिळते. तर सगळ्यात पहिले काय करणे हे अडॉप्ट अबंडन्स मेंटॅलिटी. अबंडन्स पर्सनची जी मेंटॅलिटी आहे त्याला तुम्हाला काय करावं लागेल? अडॉप्ट म्हणजे स्वीकार करावं लागेल. तुम्ही श्रीमंत बना किंवा नका बनू, पण श्रीमंत लोकांची मानसिकता, आता श्रीमंत लोकांची मानसिकता म्हणजे लोक काय म्हणतात? चांगली वॉच घाला, 10,000चा सूट घाला. हे फालतूपणा आहे. सूट घालणे, बूट घालणे, मेकअप करणे, चांगली वॉच घालणे, चांगला पर्स वापरणे, हा, हे अट्रॅक्ट करू शकते अबंडन्सला. पण काय तुमचा माइंडसेट चेंज करू शकते का? नाही. आतमध्ये तुम्हाला माहिती आहे, आज जर एखाद्या हॉटेलमध्ये बसवलं, तुम्ही 100 रुपयाचा चहाही पिऊ शकत नाही. मे बी ते कपडे कोणाला अट्रॅक्ट करू शकते, पण इनरमध्ये तुम्हाला माहिती आहे का आपण त्याच्या लायकीचे नाही. आपोआपच तुमचं ऑरा, तुमची एनर्जी डिग्रेड होऊन जाईल. आपल्याला मेंटॅलिटी अडॉप्ट करायची आहे, त्यांची पर्सनॅलिटी अडॉप्ट नाही करायची आहे, त्यांचं बिहेवियर, त्यांचं लाईफस्टाईल अडॉप्ट नाही करायचं आहे. अबंडन्स लोक काय करतात त्याच्यावर फोकस करायचा आहे. असे लोक ऑलवेज प्रोटेक्टिव्ह ऍक्शन घेतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करण्याची त्यांच्यामध्ये जवळ हे असते, म्हणजे मला हे करूनच दाखवायचं आहे. ते स्वतःला, स्वतःच्या माइंडसेटला शिफ्ट करतात स्पेंडिंग वरून इन्व्हेस्टमेंटवर. ते फालतू खर्च करणार नाही, ते मॅक्सिमम आपल्या पैशाला इन्व्हेस्ट करण्याच्या मागे लागतील आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करतील की जिथून पैसा मल्टिप्लाय होत आहे. स्वतःला अशा लोकांच्या अवतीभोवती सराउंड, त्यांच्या सराउंडिंग मध्ये या, जे कोण आहेत सक्सेसफुल पर्सन आहेत. जेव्हा आपण अशा लोकांच्या सोबत चालतो त्यांचे व्हायब्रेशन आपल्यासोबत मर्ज होत जाते. आणि हे व्हायब्रेशन, त्यांचं नॉलेज, त्यांचं स्किल, त्यांची थॉट जेव्हा आपल्या माइंडमध्ये उतरते, आपल्याला असं वाटतं की यस दिस इज पॉसिबल, हे होऊ शकते. हे लोक एम्ब्रेस करतात लॉंग टर्म ऑफ थिंकिंग. मी म्हटलं ना की पैसा आला तर ते काय करणार? वर्षभराचं धान्य घेऊन ठेवणार. म्हणजे त्यांची थिंकिंग काय चालत, लंब. कोण किराणा आणणार, कोण छुटूक छुटूक विचार करणार नाही. एक वेळा तर टेन्शन मधून मुक्त झाला, आता फोकस अनदर पार्टवर. ती गोष्ट पूर्ण केली, नेक्स्ट पार्ट, ती गोष्ट पूर्ण केली, नेक्स्ट पार्ट. म्हणजे त्यांचं टोटल लाईफ मध्ये डिसिजन असे ठरलेले असतात की लॉंग टर्म साठी मला काय करायचं आहे. त्यांना आज घर नसते बांधायचं राहत, त्यांना आजपासून 20 वर्षानंतर घर बांधायचं असते. पण 20 वर्षानंतर घर बांधण्यासाठी काय करायचं ते आजपासून सुरू करते. म्हणजे लॉंग टर्म थिंकिंग असते त्यांची. जसं जितकी बिझनेसमॅन किंवा दुकानदार लोक आहेत, त्यांचे म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे ग्रँडफादर, ग्रेट ग्रँडफादर यांनी काय केलं? दूर दूर जंगलात रोडाच्या काठाने जमिनी घेऊन ठेवून दिल्या, शेत्या घेऊन ठेवून दिल्या. आज कुठून कुठंही हा समाज डेव्हलप होत चालला. प्रत्येक रोडवर तुम्हाला त्यांचीच दुकानं दिसतील. का? कारण की त्यांच्या पूर्वजांनी लॉंग टर्म थिंकिंग करून ठेवली की बा रोडाच्या काठाने जमीन राहील, आज नाही उद्या वसाहत होईल, रस्ता चालत, लोकांना गरज पडणार त्या वस्तूची, ह्या जागेवर आपलं दुकान राहील, माझ्या नातूचं दुकान राहील, तो पैसा कमवा. लॉंग थिंकिंग, लॉंग टर्म थिंकिंग हे रिच माइंडसेट वाल्या लोकांचं
पॅटर्न असते. यांच्यामध्ये कंटिन्यू लर्निंग करण्याची ॲबिलिटी असते. ते सतत काही ना काही नवीन शिकत आहे, सतत स्वतःला डेव्हलप करत आहे. तेव्हाच त्यांच्यामध्ये अपग्रेड होण्याची भावना असते. आणि जितका व्यक्ती अपग्रेड राहील, तितका तो नवीन गोष्टीला अट्रॅक्ट करेल आपल्या जीवनामध्ये. आणि हे लोक रिस्कला मॅनेज करतात. कॅल्क्युलेटेड रिस्क हे रिच माइंडसेट लोकांचं एक पॅटर्न आहे. ते रिस्क घेणार, पण कॅल्क्युलेटेड रिस्क, अंगाच्या होणार नाही. असे रिस्क घेणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला लॉस होईल. लॉस म्हणजे तुम्ही त्या झोन मध्ये येणार, स्कार्सिटी किंवा पुअर माइंडसेटच्या नाही. सगळं ठरवून विचारपूर्वकच करतील. हे लोक प्रॅक्टिकल स्टेप घेतात. प्रॅक्टिकल स्टेप मध्ये खरोखर जिथे फायदा होणार आहे किंवा खरोखर ज्या गोष्टीचा रिझल्ट पॉझिटिव्ह येणार आहे, तिथेच ते आपले पाऊल उचलतील. बजेट विथ पर्पज. पर्पजफुल त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा खर्च असेल. क्रिएट मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. हे लोक त्यांच्या जीवनामध्ये पैसा कमवण्याचे मल्टिपल सोर्सेसला काय करतात, ऍक्टिव्हेट करून ठेवतात. हा एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. जर रिच माइंडसेट किंवा रिच कम्युनिटीमध्ये तुम्हाला डेव्हलप व्हायचं आहे. सिंगल अर्निंग सोर्सवर ते कधीही डिपेंडंट राहत नाही, किंवा सिंगल अर्निंग सोर्सच्या सोबत सोबत मल्टिपल अर्निंग सोर्सेसचे रस्ते निर्माण करणं सुरू करून देतात, जेणेकरून आजपासून काही वर्षानंतर या सगळ्या सिस्टम मधून थोडा थोडा पैसा माझ्याकडे येत गेला पाहिजे. यांच्यामध्ये डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी जबरदस्त असते. एक गरीब किंवा स्कारसिटी माइंडसेट वाले लोक बघा, यांचा मॅक्सिमम टाइम जीवनामध्ये झोपण्यात, गप्पा करण्यात जाते. आणि जे लोक खरोखर बिलेनियर आहेत, म्हणजे बिलेनियर म्हणजे श्रीमंत साध्या भाषेत, तुम्ही बघा, हा व्यक्ती सकाळपासून उठून काम करते. आज तुम्ही एखाद्या चांगल्या दुकानदाराचे त्याचे हातपाय बघा, असे खराब झालेले दिसून पडते. का? कारण की स्वतः, हा, हे एक अलग प्रकारची नकारात्मकता आहे, जी स्वतःच्या शरीरावर ते लक्ष देत नाही. पण आपण जर असा विचार केला की बाबा असं का झालं असेल, तर हा व्यक्ती सकाळी 5 वाजतापासून उठून दुकान खोलते, रात्री 10-11 वाजता घरी जाते, जेवण खाऊन करून पुन्हा सकाळी 5 वाजता येते, दिवसभर त्या ठिकाणी बसून राहते. काय डेडिकेशन, काय डिसिप्लिन, काय कन्सिस्टन्सी म्हणा. आणि म्हणून हळूहळू का होईना त्यांचा व्यवसाय डेव्हलप होत जाते. आणि एका पिढीची मेहनत दुसऱ्या पिढीला फायदा करून देते. आणि यांच्यामध्ये एक गुण सगळ्यात जबरदस्त आहे, तो म्हणजे कोणता? ग्रॅटिट्यूड करणे. ते प्रत्येक गोष्टीला धन्यवाद ही भावना त्यांच्यामध्ये डीप मध्ये भरलेली आहे, डीप मध्ये. तर आपल्यालाही जर ह्या माइंडसेट चेंज करायचा आहे, तर ग्रॅटिट्यूड करणे. इच अँड एव्हरीथिंग विच इज अवेलेबल फॉर मी राईट नाऊ. आज माझ्याकडे जे आहे त्याला धन्यवाद द्या, जे नाही त्याला सोडून द्या. ती मिळाली पाहिजे अशी कामना करा. ती मिळालेली आहे याकरिता सुद्धा ऍडव्हान्स मध्ये ग्रॅटिट्यूड देऊन टाका. पण मिळालं नाही याच्यावर फोकस करून स्वतःच्या माइंडसेटला निगेटिव्ह करू नका. 1 रुपया का असेना तुमच्याजवळ, खूप खूप ब्लेसिंग, खूप खूप ग्रॅटिट्यूड द्या. का? कारण की तो एकाचे 10, 10चे 100 कधी होईल कळणार पण नाही. पण त्याच्याशी बोला, त्याला धन्यवाद द्या. तुम्ही 1 रुपयाने काय होते दादा? अरे काही हो नाही तर नाही हो, पण करा तर खरं. सुरू तर करा. जे आहे त्याला ग्रॅटिट्यूड द्या, जे आहे त्याला धन्यवाद द्या. आणि जे नाही त्याच्या प्रती जर तुम्ही काही नकारात्मक विचार करत असाल तर माफी मागा. आणि तुरंत त्या नकारात्मक भावनेमधून काय करा,
स्वतःला बाहेर काढा आणि अबंडन्सच्या मानसिकतेमध्ये स्वतःला कन्वर्ट करा. ओके, चला. तर आज आपलं टॉपिक आता इथेच थांबू. सकाळी आपला शेवटचा टॉपिक विकनेस टू स्ट्रेंथ. त्यानंतर आणखी 2-3 टॉपिक आहे. त्यानंतर हा पार्ट 2 आपला क्लोज होऊन जाईल. चला तर आपण आपल्या आजच्या मेडिटेशनला सुरुवात करू. एनर्जी टॅपिंग, मनी एनर्जी हिलिंग. ओके, सर्वांनी शांत रिलॅक्स बसा. मांडी सैल करा. कंबर सरळ, पाठीचा कणा ताठ, खांदे आणि मान तुमची हलकी सोडा. डोळे बंद करा आणि तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर. सध्या तुमचे श्वास कसे आहेत त्याला फील करा. रिलॅक्स करा. लक्ष द्या तुमच्या तळपायांकडे, पायाची बोट, तळपाय रिलॅक्स होत आहे, शांत आणि शिथिल होत आहे. तुमच्या दोन्ही पोटऱ्या, घुटणे, मांडी शिथिल होत आहे, शांत आणि रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष कंबर, कमरेच्या खालचा भाग, हिप एरिया, जेनिटल ऑर्गन्स शांत, शिथिल, रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष कमरेवर, कमरेच्या वरचा भाग, पाठ, पाठीचा मणका शांत, शिथिल होत आहे आणि पूर्ण तणाव रिलीज होत आहे. लांब खोल श्वास, पूर्ण लक्ष तुमच्या ओटीपोटावर. नाभी, तुमचं पोट, पोटातले सर्व ऑर्गन्स, छाती, हृदय शांत, शिथिल, रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या गळ्यावर, तुमची मान, खांदे, हात, तळहात, हाताची बोटं रिलॅक्स होत आहे, शांत आणि शिथिल होत आहे. पूर्ण लक्ष डोक्यावर, डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, लेफ्ट राईट ब्रेन, मिड ब्रेन आणि मस्तक शांत होत आहे, शिथिल होत आहे. पूर्ण लक्ष चेहऱ्यावर, कान, नाक, डोळे, ओठ, तुमचे दात, जबडा आणि स्किन शांत, रिलॅक्स आणि तणाव रहित होत आहे. पूर्ण लक्ष डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांवर द्या. दोन्ही पापण्यांमधील सर्व तणाव रिलीज होत आहे, शांत आणि शिथिल होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. तुमचे सगळे विचार शांत, शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर. प्रत्येक श्वासासोबत तुमचे शरीर, तुमचं मन आणि तुमचे विचार
शांत आणि शिथिल होत आहे. 10 काउंटिंग सोबत जशी जशी काउंटिंग कमी होत जाईल तसं तसं तुम्ही आणखी शांत आणि रिलॅक्स होणार आहे. 10. लांब आणि खोल श्वास. 9. तुमचे श्वास शांत आणि शिथिल होत आहे. 6. 5. 4. तुमचं पूर्ण शरीरातले प्रत्येक ऑर्गन्स, एक एक सेल्स शांत आणि रिलॅक्स होत आहे. 3. 2. 1. आणि 0. तुम्ही डीप रिलॅक्स अवस्थेमध्ये पोहोचलेला आहात. या शांत आणि शिथिल अवस्थेमध्ये तुम्ही बघत आहात तुमचे विचार आणि तुमचं मन एकरूप होत आहे. ब्रेन आणि हार्ट च्या फ्रिक्वेन्सी कोहरन्स मध्ये येत आहे, एक रूप होत आहे. नाव यू आर क्रिएटिंग highly vibrant electromagnetic frequency through your heart. Back to your body, back to your consciousness. All of you, once again, very warm welcome. कोणाला काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा, किंवा आपण आता सेशन क्लोज करू. वाव, 2-3 जण आहेत. का ब्लेस यू. शोभना मॅडम, ब्लेस यू. ओके, योगेश सर. ओके, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सीमाताई, छान फिलिंग आहे. थँक्यू सो मच. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. साक्षी मॅडम, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ओके, चला दिनेश सर. आज एकदम हलका हलका वाटतंय सर, हवेत उडल्यासारखं. अरे वा, छान आहे. जसं आपण अंदर श्वास घेतो ना, हा हा हा. जसं अंदर श्वास, जसं जसं मी स्वतः अंदर श्वास घेत होतो, तसं तसं थोडंसं वरती 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 असं उडत, म्हणजे असं उठल्यासारखं वाटत होतं. समजलं, लिफ्ट झाल्यासारखं पूर्ण. वाव. हा हा हा. छान आहे. तर पण आजच्या ह्याच्यात बॉडी खूपच हलकी झाली होती सुरुवातीला, म्हणजे स्टार्टिंगचं टॅपिंग झालं ना, हा हा. नाही टॅपिंग नाही, तुम्ही जेव्हा हे केलं म्हणजे एक एक रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन. घेतलं ना, हा हा हा. हा, आणि जसं 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 आपण 10 पासून 1 पर्यंत आलो, खाली. तर असं वाटलं की म्हणजे बॉडी आहे की नाहीये, बरोबर. म्हणजे वजन आहे म्हणजे का नाहीये, असं या लाईकचं फील झालं. म्हणजे असं बरोबर. वाटत होतं की शून्यात तर नाही माणूस. हा, म्हणजे असं बरोबर वजनच नव्हतं जाणवत, सेन्सेशन जस्ट लाईक सेन्सेशनही नव्हतं जाणवत. बरोबर. हा, असं शोभना दीदी झालं. बोलिए.
भैया आज जैसे खाना खाने के बाद स्टार्ट किया तो स्टार्टिंग में जैसे ब्रीदिंग करी तो महसूस होता है जैसे खाना है पेट में और हाँ हाँ सांस ले रहे तो ऊपर से सांस आ रही है। फिर उसके बाद जब दो टैपिंग हो गई फिर लग रहा है कि नहीं खाना गायब हो गया पेट के नीचे से अभी ब्रीदिंग हो रही है। और थर्ड टैपिंग अच्छा में पूरा ऐसा लगा पेट भी नहीं है नीचे से पूरी ब्रीदिंग आ रही है पूरी ऊपर तक ऐसे वाह बहुत ऐसे लाइट फीलिंग हो रही है बॉडी का एकदम हल्का। एकदम बढ़िया। ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स। थैंक यू अच्छा दादा। कंटिन्यू कीजिए। ब्लेस यू। हाँ हाँ मनीष सर बोला। नमस्कार दादा. नमस्कार. टॅपिंग दादा छान झाली, सेशन पण छान होता. जेव्हा तुम्ही लंबा श्वास घ्या असं म्हणत होते, तर माझा श्वास फक्त छातीपर्यंतच येत होता, त्याच्या खाली हाँ नव्हता जात. हाँ हाँ मी खूप ट्राय केला, पण शाळेत जेवण जास्त झालं असेल त्यामुळे पण असू शकतं. मी ओढायचा पूर्ण ट्राय केला, पण श्वास पूर्ण हलका झाला होता माझा. ओके. की जेव्हा एंडिंगला सेशन खतम होत आलं होतं तर थोडस डिस्कनेक्ट झाला टॅब, त्याच्यामुळे ते बर समोरचं दिसलं नाही, पण तरी ओळखलं झालं पटकन. हो, बर. धन्यवाद. हे ठीक आहे, होईल होईल, हळूहळू होईल. हो. हे व्हायब्रेशन आहे, ते फ्रिक्वेन्सी आहे आपल्या बॉडीच्या, ह्या बदलणार है ना. याच्यात हो. जेवणाचा काही लेणं देणं नाही जात. हो. हा जेवल्याने एवढं होते की पोटात तुम्ही दाबून श्वास घ्याल तो जाणार नाही आतमध्ये, कारण की जागाच नाही. हे एक अलग बरोबर. फिलिंग आहे. हे चॅनल ओपन झाल्यासारखी फिलिंग आहे. हे पोटही भरलाय, सगळं काही आहे, पण अंदर एक डोक्यापासून तर मूलाधार चक्रपर्यंत एक असा पाईप सारखं झालेलं आहे आणि सरळ श्वास आतमध्ये चालला सरळ बाहेर येत आहे है ना. तर नाही ते दादा, होईल, तसं हळूहळू जाणवलं होईल, नाही. काही प्रॉब्लेम नाही, ते होईल सगळं. हो. सोबतच हे करतो जस्ट दादा फिलिंग आम्ही असते, दोघेही बसून. बोलण्याचा विषय आहे फक्त हा. हे असं हो. जबरदस्ती ट्राय करा असा काही मुद्दा नाही. नाही चालेल दादा, आम्ही दोघं पण सोबत बसून करतो. वाव. तर ट्राय करत आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं तर काही दोघं पण. अनुभव येत आहे काकांना? तुला काही अनुभव येत आहे का? बोल. बोलत जा, आता शेअर करत जा, तर काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार दादा. नमस्कार. सध्या तरी काही नाही सकाळी सकाळी वाटतो मला थोडासा अनुभव. बरं. रात्रीच्या वेळेस मी अर्ध्यातून सुरू होऊन जाते म्हणून ते तेवढं काही येत नाही ठीक अनुभव. आहे ठीक आहे ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन करा, थोडस लक्षपूर्वक करा. हो करते पण होईल कधी होईल. कधी झोप येऊन जाते तर मग ते बसल्या नाही चालते बसल्या चालते, काही हरकत नाही, ठीक आहे, मग काही हरकत नाही. ठीक. तुम्ही छिन्नमस्ता साधना किंवा सिंहमुखी साधना, काय कोणती साधना आहे दिलेली? सिंहमुखी दादा. सिंहमुखी ना सिंहमुखी तुम्ही साधना करत असता? नाही लागून देतात हे फक्त नाही, ते थोडंसं ऐकत. करून बघा, थोडंसं करा. हो 15-20 ठीक आहे. मिनिटाची आहे तर प्रॉपरली बसून, दुपारी वगैरे जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हम्म. बसून करा आणि म्हणा की माझ्या पूर्ण होल बॉडी मधली सगळी नकारात्मकता, आमच्या घरामधली सगळी नकारात्मकता रिलीज करा. ठीक आहे. आणि नंतर ठीक बघा आहे. काय फरक पडते तर. हो ठीक आहे दादा. ठीक आहे ठीक हम्म. चालेल आहे. दादा, लॉट्स धन्यवाद. ऑफ ब्लेसिंग्स. Let's- चला ठीक आहे. ब्लेस यू. तर चला आपण आपलं सेशन आज क्लोज करू. All of you, lots of love and gratitude, lots of blessings. Angels always bless you. Good night, all of you.